कोल्हापूर शहरात आज बिबट्याच्या दर्शनाने एकच खळबळ उडाली। शहरातील विवेकानंद कॉलेज परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला। शिवाय अन्य 2 नागरिकांनाही बिबट्याने जखमी केले आहे। शनिवारपासून पन्हाळा, ज्योतिबा, सादळे मादळे परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते। आज चक्क बिबट्या शहरातच घुसल्याने एकच गोंधळ उडाला। विवेकानंद कॉलेज परिसरातील एका हॉटेलमधील कर्मचारी निखिल कांबळे या युवकावर बिबट्याने हल्ला केला। शहरात बिबट्या आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली। वन कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी ट्रँग्युलर गन आणि पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले। बिबट्याला पकडण्याची घाई सुरू असतानाच वन कर्मचारी ओंकार काटकर यांच्यावर बिबट्याने हल्ला केला। मात्र सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही। अद्याप बिबट्याचा शोध सुरू असून ताराबाई पार्क, महावितरण कार्यालय, विवेकानंद कॉलेज परिसरात वन कर्मचारी तळ ठोकून आहेत। 1 जानेवारी 2015 रोजी शहरातील रुईकर कॉलनीत बिबट्या दिसला होता, मात्र त्याला पकडताना त्याचा मृत्यू झाला होता। आज पुन्हा शहरात बिबट्या दाखल झाला असून त्याला जिवंत पकडण्यासाठी वन विभाग आणि पोलिसांची पथके प्रयत्न करीत आहेत। DPNसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।